धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आता मका पिकाच्या उत्पादनाकडे वळले असून अल्प कालावधीत मका उत्पादनातून लाखोचा नफा मिळवित आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या परसुडी गावातील शेतकरी दिनेश कोरे यांनी आपल्या 15 एकर धान शेतापैकी यावर्षी 7 एकर शेतात मका पिकाची लागवड केली. यात कोरे यांनी पहिल्यांदा 1 एकर शेतात महागुजरात कंपनीच्या MG 4050 या वाणाची लागवड करीत इतर कंपनीच्या तुलनेत अल्प कालावधीत जास्त उत्पादन मिळविल्याने स्वतः महागुजरात कंपनीचे चेअरमन अशोक जोशी आणि डेव्हलपमेंट ऑफिसर रमेश शिवहरे MD रामेश अग्रवाल यांनी स्वतः कोरे यांच्या शेतात येत त्यांनी उत्पादित केलेल्या मक्का पिकाची पाहणी करीत इतर शेतकऱ्यांना मक्का लागवडीकरिता प्रोत्साहित केले आहे. ही जी आमची व्हेरायटी आहे ही मक्याची सिंगल क्रॉस व्हेरायटी आहे. ह्या व्हेरायटीचं नाव आहे MG 4050. ही 100 ते 110 दिवसात येणारी आहे. त्याचा भुट्टा हा लांब आहे, मोठा आहे आणि दाणे जे भरतात ते पूर्ण भरतात आणि टपोरे दाणे आहेत आणि उत्पादन चांगलं येते आणि रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे. त्याच्यात जास्त स्प्रे वगैरे करावं लागत नाही. एक वेळ पाणी द्यावं लागते. मक्याची शेती करताना ही मका एक असं पीक आहे जगामध्ये आज आता हे 3ऱ्या नंबरवर आहे. गहू आणि भात याच्यानंतर जगामध्ये जास्तीत जास्त शेती होत असेल तर ती मक्याची शेती होते आहे. आणि आता मक्याला चांगले भाव असल्यामुळे लोकांनी मक्याच्या शेतीकडे वळावं अशी विनंती आहे. मक्याच्या शेतीसाठी जी जमीन पाहिजे ही सर्वसाधारण भर काळीची किंवा थोडीशी म्हणजे कमी मुरमाडी असली चालेल, परंतु पाण्याचा चांगली निचरा होणारी जमीन पाहिजे. आणि टेम्परेचर हे जे आपल्या भागात आहे 45 डिग्रीपर्यंत येते ते हे सहन करणारी व्हेरायटी आहे. वर्षातून ही व्हेरायटी आपण 3 पिकामध्ये 3 वेळा घेऊ शकतो. खरीपमध्ये घेऊ शकतो, रब्बीमध्ये घेऊ शकतो, उन्हाळीमध्ये घेऊ शकतो. आणि पिकाचा जो कालावधी आहे हा 100 ते 110 दिवसाचा येतो या मका पिकामध्ये. आता शेतकऱ्यांना कोणत्या व्हेरायटी निवडावे, जे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्हेरायटी आहे त्या शेतकऱ्यांनी त्याची निवड करावी. कारण मक्यामध्ये चांगले रेट मिळून राहिले, चांगलं उत्पादन राहिले आणि खर्च कमी आहे शेतकऱ्याला. खर्च हा मोठा विषय आहे शेतकऱ्यासाठी. म्हणून मक्याकडं वळणं हा काही निर्णय त्यांचा चुकीचा नाही, योग्य निर्णय आहे. आणि ही जे आज आपण इथं जे पीक पाहणीचा कार्यक्रम केला आणि त्याला 40-50 व्हेरायटीवर जो प्रोग्राम होऊन राहिला ती कंपनीची सर्वात उत्कृष्ट आणि तपासणी केलेली व्हेरायटी आहे क्लायमेटला आणि या सॉईलला. म्हणून ही व्हेरायटी तर पूर्णपणे 100% सक्सेसफुल होईल. आणि सर्व जे हादर शेतकरी आहे त्यांनी या व्हेरायटीला आपलं कमी प्रमाणात पहिल्यांदा लावून पाहिलं पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो. व्हेरायटी खरंच फार चांगली आणि त्यांना चांगलं उत्पादन देणारी आहे. त्यांची आर्थिक व्यवस्थासुद्धा याच्यानी चांगली बळकट होईल असा माझा विश्वास आहे. धानापेक्षा मक्का लागवड जास्त शेतकऱ्यांनी केला पाहिजे ना. खरोखरच मक्का हे जात लागवड हे चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारी मक्का आहे. शेतकरी बंधूंना हा मक्का लावला पाहिजे. तर दिनेश कोरे हे याआधी आपल्या 15 एकर शेतात धान पिकाची लागवड करीत होते. मात्र यावर्षी त्यांनी 15 एकर शेतापैकी 7 एकर शेतात मक्का पिकाची लागवड केली असून एका एकरात महागुजरात सीड कंपनीच्या MG 4050 वाणाची लागवड केली आणि इतर मक्का पिकापैकी MG 4050 या वाणाचे उत्पादन अधिक चांगले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर गेल्या काही वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी रब्बी हंगामात मक्का पिकाच्या लागवडीकडे वळले असून मका पिकाचा उत्पादन घेताना एखाद्या शेतकऱ्याने लागवड केलेल्या वाणाची माहिती घेऊनच उत्पादन घ्यावे असा सल्ला महागुजरात सीड्स कंपनीचे व्यवस्थापक यांनी दिलाय. त्यामुळे रब्बी हंगामात कमी पाण्यात देखील मका उत्पादन घेत शेतकरी अधिक नफा मिळवू शकतात हे मात्र निश्चित आहे. गाव माझा न्यूज करिता राधाकिसन छुटे, गोंदिया.